सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कोंडिवडे आणि खांडपे गावांना जोडणाऱ्या खराब झालेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला असून या रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या शाळकरी मुलींच्या प्रयत्नामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले। नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदारांनी रस्त्यावर तातडीने खडीकरण व डागडुजीचे काम करून घेतल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख शिवाजी महादेव देशमुख यांनी दिली। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थी, शेतकरी, वाहन चालक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना या रस्त्यावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता। याच परिस्थितीचा व्हिडिओ काही शाळकरी मुलींनी सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले। त्यांच्या या धाडसी प्रयत्नामुळे रस्त्याच्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणात वाचा फुटली। शिवाजी देशमुख यांनी सांगितले की या रस्त्याची परिस्थिती समोर आल्यानंतर आमदारांनी तातडीने दखल घेत खडीकरण करून रस्त्याची डागडुजी करून घेतली। त्यामुळे सध्या या रस्त्यावरून वाहने तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करणे काही प्रमाणात सुलभ झाले। दरम्यान देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या कायमस्वरूपी कामाबाबत चर्चा केली। त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याला मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले। मात्र या पावसामुळे पुढील कामात अडथळा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून पावसाळा संपल्यानंतर तातडीने रस्त्याचे काम करण्याची ग्वाही दिल्याचे देशमुख यांनी सांगितले। तसेच सध्या करण्यात आलेल्या खडीकरणावर येत्या 8 दिवसात ग्रीड टाकून रोलिंग करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले। त्यामुळे रस्ता अधिक मजबूत आणि वाहतुकीस योग्य होऊन विद्यार्थी, नागरिक व वाहन चालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। या भागात अनेक कार्यकर्ते असूनही रस्त्याची दुरावस्था लक्षात आली नाहीये। मात्र शाळकरी मुलींनी पुढाकार घेत व्हिडिओ व्हायरल करून प्रशासनाचे लक्ष वेधले। त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले पाहिजे। त्यांच्या आवाजामुळे हा प्रश्न पुढे आला असे शिवाजी देशमुख यांनी म्हटले। आमदारांनी या रस्त्याची तातडीने दखल घेतल्याबाबत त्यांनी आभार मानलेत। तसेच पुढील कामासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या 8 दिवसात आश्वासनाप्रमाणे ग्रीड टाकून रोलिंगचे काम केले नाही तर बीड पंचायत समितीतील कार्यकर्ते आणि संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात येईल। रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा शिवाजी देशमुख यांनी दिलाय। कोंडिवडे खांडपे रस्त्याचा प्रश्न आता प्रशासन किती गांभीर्याने हाताळेल आणि दिलेल्या मुदतीत प्रत्यक्ष काम सुरू होते का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले। विद्यार्थिनींनी पुढे आणलेल्या या प्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा मिळणार का हे आता आगामी काळात स्पष्ट होणार आहे। मी या बीड पंचायत समितीचे विभाग प्रमुख म्हणून माझे नाव शिवाजी महादेव देशमुख आणि समाजकार्य या बीड पंचायत समितीमध्ये मी हे समाजकार्य करत आहे। आणि हे करत असताना मला या कोंडिवडे आणि खांडपे या गावातील रस्त्याची एक व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्या मुलींनी इतकं सुंदर काम केलं की ती त्या व्हिडिओ व्हायरल करून या रस्त्याची या जनतेला जाणीव करून दिली। आणि हे जेव्हा हे सर्वीकडे समजलं की ह्या रस्त्याला खूप असे खड्डे पडलेले आहेत आणि हे सर्व कार्यकर्ते, सर्व समाजाला लक्षात आलं, सर्वांना कळलं आणि मग त्याच्यावर त्वरित आमदार साहेबांनी दखल घेऊन या रस्त्याची खडीकरण करून याची डागडुजी करून या रस्त्याला एक व्यवस्थितरित्या गाड्या जातील किंवा मुलं शाळेतली चालतील अशा प्रकारे त्यांनी या रस्त्याचं काम केलेलं आहे। मी ह्या रस्त्याची पाहणी करत असताना मी PWचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना त्यांनी असं सांगितलं की आम्ही ह्या रस्त्याला ऑलरेडी आहे, पण पाऊस असल्यामुळे ती आता ह्या रस्त्याची करतोय आणि ह्या पावसाला संपल्यानंतर आम्ही त्वरित या रस्त्याचं काम करतोय असं त्यांनी मला ग्वाही दिली। आणि तसंच बोलत असताना ह्या बीड पंचायत समितीमध्ये बरेचसेच कार्यकर्ते या विभागामध्ये आहेत, पण ह्या रस्त्याने चालत असताना ह्या रस्त्याची कोणी जाणीव न घेतलं, फक्त शाळेतल्या मुलींनी या रस्त्याची जाणीव घेऊन या रस्त्याचा पूर्ण व्हिडिओ व्हायरल करून या रस्त्याचं काम त्वरित
आमदार साहेबांनी करून घेतलं आणि मी बीड पंचायत समितीचा अध्यक्ष म्हणून मी आमदार साहेबांचे आभार मानतो आणि पुढे या रस्त्याचं जितक्या लवकर त्वरित काम होईल तेवढ्या लवकर मी या जनतेला मी स्वतः पाठपुरावा करून या जनतेला मी ग्वाही देतो आणि याची मी आश्वासन देऊन हा रस्ता पूर्ण करायचं काम करतो. PWच्या दिवाण साहेबांच्या बद्दल चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं ही जी खडीकरण झालंय ह्या येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी याच्यावर ग्रीड टाकून रोलिंग करून अतिशय सुंदररित्या गाड्या जातील, अतिशय शाळेतल्या मुलांना चालता येईल, कोणाच्या पायात चप्पल नसेल त्याला सुद्धा येथून चालता येईल आणि या रस्त्याची मी ग्रीड टाकून चांगल्या प्रकारे डागडुजी करून हा रस्ता मी क्लिअर करून देण्याचं आश्वासन मला दिवाण साहेबांनी दिलं. जर PWचे साहेब वरिष्ठ अधिकारी देवांग साहेब यांनी जर ह्या रस्त्याची जर ह्या 8 दिवसामध्ये दखल घेतली नाही तर रितसरप्रमाणे आम्ही ह्या बीड पंचायत समितीतले कार्यकर्ते आणि पूर्ण समाज बंधू आम्ही सर्वांनी इथे बसून आंदोलन करू आणि हा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही हे आम्ही एक तुम्हाला ग्वाही देतो.